29 ऑगस्ट पासून मराठ्यांचा आरक्षणासाठी मुंबईमध्ये मोर्चा धडकणार आणि ते बेमुदत आंदोलन करणार याची कल्पना राज्य सरकारला खूप आधीपासून होती. कारण मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी जून महिन्यातच मुंबईत मराठा समाज मोर्चा काढणार असं जाहीर केलं होतं. मागच्या वर्षीही जानेवारी महिन्यामध्ये ते मुंबईकडे आलेच होते. मात्र त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईमध्ये जरांगे पाटील यांची मोर्चामध्ये जाऊन भेट घेतली. त्यांना सरकारच्या निर्णयाचा अध्यादेश दिला आणि त्यावेळी मुंबईत निघालेला हा मोर्चा, मराठ्यांचा मोर्चा, हा थांबला गेला आणि तिथूनच ते माघारी परतले. मात्र यावेळी जरांगे पाटील पहिल्यापासून मुंबईत मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम दिसलेले आहेत. सरकारनं मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत जरांगे पाटील यांच्या टीकेला जशास तसं उत्तर देण्याची रणनीती भाजपातल्या काही नेत्यांच्या माध्यमातून आखली आणि त्यामुळे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मराठा मोर्चा आणि राज्य सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सातत्यानं आपण शाब्दिक चकमकी, खडाजंगी आणि युद्धाचंच एक स्वरूप आल्याचं आपण पाहिलं. राज्य सरकारनं मराठा समाजाचा मोर्चा हाताळण्यात नेमक्या काय चुका केल्या आणि त्यामुळं आजची मुंबईतली परिस्थिती ही अशी निर्माण झाली. सरकार व प्रशासनाकडून अशा चुका जर होत राहिल्या तर हा मोर्चा उग्र रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याच विषयी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याविषयीचं तुमचं मत हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून मांडा. फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर मंडळी, मुद्दा फार गंभीर आहे आणि खूप महत्वाचा आहे. राज्य सरकार मराठ्यांचा मोर्चा हाताळण्यामध्ये अपयशी ठरतंय का? सरकारमधलेच लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा मोर्चाच्या माध्यमातून घेरण्याचा प्रयत्न करतायत का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत तसं खरंच विरोधक हे मराठा मोर्चाच्या माध्यमातून त्यांची राजकीय पोळी भाजतायत का? आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका न घेतल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण बिघडत चाललंय का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. सरकारनं खरोखर हे आंदोलन हाताळण्यामध्ये चुका केल्यात असं प्रथम दर्शनी तरी आता दिसत आहे. कारण जून महिन्यापासून जरांगे पाटील मुंबई मोर्चाची घोषणा करतायत व त्यासाठी ते तयारी सुद्धा करीत आलेली आहेत. हा मोर्चा निघाला तर मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येनं मराठे येतील आणि त्याचा ताण हा मुंबईतल्या व्यवस्थेवर पडेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाहीये. ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मराठ्यांचा मोर्चा हा मुंबईमध्ये येण्यापासून रोखला, तसं यावेळी का झालं नाही हा प्रश्न सरकारला विचारला गेला पाहिजे. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याविषयी कोणाच्याही मनात शंका नसली तरीही मराठा आंदोलनासाठी लाखो नागरिक मुंबईत आल्यानं मुंबईची वाहतूक, मुंबईचं जनजीवन हे विस्कळीत झालं आहे. त्यामुळं सामान्य मुंबईकर वेठीस धरला जातोय. याला कोण जबाबदार आहे? ही जबाबदारी कोण स्वीकारणार आहे? बरं, इथं मराठा आंदोलक लाखोंच्या संख्येनं येणार याची माहिती असतानाही राज्य सरकार आणि मुंबई महापालिका आणि आजूबाजूच्या शहरांमधल्या ज्या महापालिका आहे, जे प्रशासन आहे, मुंबई पोलीस प्रशासन आहे, यांच्याकडून वाहतूक, शौचालय, आंघोळ करण्यासाठी जागा, पिण्यासाठी पाणी अशा साध्या मूलभूत दैनंदिन सुविधा पुरवल्या गेल्या नाहीत. तसा आरोप मराठा आंदोलकांकडून झालेला आहे. आंदोलनाच्या परिसरातली हॉटेल्स, रेस्टॉरंट, दुकानं ही बंद ठेवली गेली आणि त्यामुळे लोकांना साधं पिण्याचं पाणी किंवा नाश्त्यासाठी काहीही घेता आलं नाही. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आंदोलकांचे यासाठी खूप मोठे हाल झाले आणि याविषयी मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आंदोलनासाठी आलेल्या मराठा समाजाला वागणूक देऊ नये याचे परिणाम सरकारला आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या पक्षाला, त्यांच्या नेत्यांना भोगावे लागतील. मुंबईत आलेला जो मराठा आंदोलक आहे त्यांना पाणी मिळू नये, नाश्ता मिळू नये, त्यांना शौचालयाला जाता येऊ नये, त्यांचे हाल व्हावेत आणि वैतागून त्यांनी मुंबई बाहेर पडावं असं जर सरकारला वाटत असेल तर ती सरकारची मोठी चूक ठरेल. या शब्दामध्ये जरांगे पाटील यांनी सरकारला खडे बोल सुनावले.
आणि मुंबईकरांनाही मराठ्यांसाठी व्यवस्था करण्याचं एक आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. आंदोलकांनीही मुंबईकरांना अडचण होईल अशा पद्धतीनं आपलं आचरण करू नये असंही जरांगे पाटील म्हटलेत. मराठा आंदोलकांशी सुरुवातीपासून संवाद न ठेवल्यानंच ही वेळ आल्याचं आता स्पष्ट झालंय. जरांगे पाटील यांच्याकडून थेट मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेत बोलल्यानं, शिवराळ भाषेत बोलल्यानं कदाचित सरकारमध्ये प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीनं जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांना फारसं महत्त्व दिलं नाही किंवा ते हलक्यात घेतलं. त्याच वेळी सरकारमध्ये सहभागी असलेले शिवसेना असेल एकनाथ शिंदेंची आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष काहीसे तटस्थ वागल्याचं दिसतंय. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे आणि मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर टीका करू नये यासारख्या प्रतिक्रिया देण्यापलीकडं एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी काहीही दुसरं केलेलं दिसत नाही. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीला अधिकार दिलेले आहेत, त्यांना कॅबिनेट दर्जा आहे. त्यामुळे ती समितीच आता आंदोलकांशी चर्चा करणार आहे आणि त्या संदर्भातले निर्णय घेणार आहे असं काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः फडणवीसांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळं सर्वच जण सरकारमधले मराठा आंदोलनापासून सुरक्षित अंतर ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. मराठा आंदोलकांची भूमिका, मुंबई मोर्चा संबंधीची त्यांची तयारी पाहता त्यातील अनेक जण 15 दिवस ते महिनाभराचं अन्नधान्य घेऊन आलेले आहेत. ही स्थिती बघता राज्याच्या गुप्तचर विभागानं सरकारला कोणती माहिती पुरवली असा प्रश्न पडतो. जर ही माहिती खरी पुरवली असेल तर मग मुंबईमध्ये आलेल्या आंदोलकांसाठी शौचालय, आंघोळीसाठी व्यवस्था, त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था अशी तयारी का केलेली दिसली नाही या प्रश्नाचं उत्तर सरकारनं द्यायला हवं. आषाढी वारीसाठी निघालेले लाखो वारकरी 2 दिवस पुण्यात मुक्कामी असतात. त्यावेळी त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था ही केली जाते, शौचालये लागली जातात, आंघोळीची व्यवस्था होते, अन्नदानाची व्यवस्था होते. मग मराठा आंदोलक 29 ऑगस्ट रोजी हे मुंबईत येणार आहेत हे तर जूनमध्येच जाहीर झालं होतं. एकतर त्यांना मुंबईत येण्यापासून रोखायला हवं होतं, त्यासाठी सरकारनं युद्ध पातळीवरती हालचाली करायला हव्या होत्या, त्यांच्याशी वरिष्ठ पातळीवरती संवाद करायला हवा होता. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची म्हणजे ह्या सगळ्याची सूत्र हाती घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन जरांगे पाटील यांची भेट घेऊन कायदेशीर बाजू समजून द्यायला हव्या होत्या. सरकार जे प्रयत्न करत आहे ते सांगायला हवं होतं. परंतु इथं आपापले इगो सांभाळण्याचं काम झाल्यामुळं आजची ही गंभीर परिस्थिती तुमच्या आमच्या समोर उभा ठाकली आहे, महाराष्ट्रासमोर उभा ठाकली. आता यातून आंदोलन चिघळू नये ही अपेक्षा आहे. आंदोलन चिघळलं तर ते सरकारला महाग पडू शकतं आणि एकूणच महाराष्ट्राचं त्यातून मोठं नुकसान होऊ शकतं. हे नुकसान केवळ सामाजिक समरसतेचं नाही आहे, तर आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही ठप्प झाली आहे. त्यातून आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सरकार, व्यापार, प्रशासन असे अनेक क्षेत्रातले प्रश्न उभा राहिलेले आहेत. याचा विचार सरकारनं का केला नाही? आता तरी सरकारनं याकडं सकारात्मक दृष्टीनं पाहून मार्ग काढावा आणि झालेल्या चुका सुधाराव्यात ही महाराष्ट्राची अपेक्षा आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. धन्यवाद.